नमस्कार मंडळी, मी आज जी मिठाई बनवणार आहे शानदार दिसते आणि खाण्यासाठी म्हटलं तर खूप टेस्टी आहे आणि टिकायलाही संपेपर्यंत कुरकुरीत राहते. रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला लगेचच ही करावी वाटणार आहे. चला तर मग बनवूयात आपण मिठाई. मिठाई बनवण्यासाठी मी 2 वाटी मैदा घेणार आहे. मैदा चांगला चाळून घ्यायचा आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि थोडासा अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे. तसेच पिठामध्ये 3 चमचे तेल आणि 1 चमचा तूप घालून घ्यायचे आहे. तेल आणि तूप पिठाला चांगले करून मिक्स करून घ्यायचे आहे. पिठाचा चांगला गोळा होईल असं हे मिश्रण व्हायला पाहिजे. थोडं जास्त वेळ असं पीठ सगळीकडून हाताने मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मग थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आहे. जसं चपातीला आपण पीठ करतो त्यापेक्षा थोडासा घट्ट असा पिठाचा गोळा बनवून घेऊयात आपण. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. पिठामध्ये जास्त पाणी पण नाही घालायचं, थोडंच पाणी घालून असं छान पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळल्यानंतर याला एक 10 ते 15 मिनिटांसाठी आपण तसेच ठेवून द्यायचे. चला, पीठ मळून झाले आहे तर आपण तोपर्यंत चासणी बनवून घेऊयात. 2 वाटी पीठ घेतले आहे तर 2 वाटीच साखर पण घालणार आहोत आपण. त्यासाठी मी 1 ग्लास पाणी घेतलेले आहे. त्यामध्ये 2 वाटी साखर घालून घेत आहे. चाचणी चांगली बनवायची. 1 तार चाचणी बनवून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण थोडासा फूड कलर घालून घेणार आहोत. चाचणी चेक केली, एवढी काही आणखीन चाचणी आली नाही तोपर्यंत आपण फूड कलर आणि वेलायची पावडर घालून घेऊयात. छान चाचणी जमली की मिठाई छान बनते. चाचणीमध्ये थोडा लिंबाचा रस घालून घ्या, जेणेकरून साखर बनत नाही. आणि लिंबाचा रस खूपच थोडा घालून घ्यायचा आहे. आणि चाचणी आपल्याला परफेक्ट बनवायची आहे. चाचणी बनवून झालेली आहे आपल्याला. तोपर्यंत आपण मिठाई बनवून घेऊयात. छोटे छोटे पिठाचे गोळे करून घ्यायचे, ते एक समान गोळे तयार करून घ्यायचे आहेत. गोळे हे आपले एक लिंबाच्या साईज एवढे करून घेणार आहोत आपण. ही मिठाई बनवताना पीठ व्यवस्थित बनले पाहिजे आपले. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होता नाही कामा नये. जास्त पातळ पीठ झालं तरी पण मिठाई व्यवस्थित होत नाही. आपण चपातीला पीठ करतो त्यापेक्षा थोडेसे पीठ घट्टच असायला पाहिजे. पीठ घ्यायचे, पिठाची चांगली चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती सगळीकडून एक समान लाटून घ्यायची. जाड पातळ अशी चपाती लाटायची नाहीये. चपाती तुम्ही गोलही लाटू शकता किंवा अशी थोडीशी लांब चपाती केली तरी मिठाई खूप छान होते. मिठाई बनवताना थोडंसं इझी पडतं. अशी थोडीशी लांब चपाती लाटून घेतलेली आहे मी. आता यावरती तेल आणि मैदा यांचे मिश्रण लावून घेणार आहे. 1 चमचा तेल घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये चिमूटभर मैदा मिश्रण करून मी चपातीवरती लावून घेत आहे. यामुळे आतपर्यंत मिठाई कुरकुरीत होते आणि व्यवस्थित तळली जाते. तेल लावून घेतले की त्याला चाकूनेवरती काप करून घ्यायचे आहेत आणि हे काप आतमध्येच करायचे आहेत. साईडला येता कामा नये, साईडला तसेच सोडायचे आहे. मध्ये मध्येच कापून घ्यायचे आहे. आणि हे पहा, अशी मिठाई बनवून घ्यायची आहे. असा रोल बनवायचा पहिले चपातीचा आणि ही अशी मिठाई बनवून घ्यायची आहे. दोन्ही बाजू आतमध्ये प्रेस करून घ्यायचे आहेत. मिठाई बनले की वरती हाताने प्रेस करून घ्यायचे आहे. आणखीन एक मिठाई बनवून दाखवत आहे तुम्हाला. हे पहा, वरती तेल लावून घेतले आणि चाकूने असे काप करून घ्यायचे आहेत. साईडला काप करायचे नाहीत, आतमध्येच करायचे आहेत. छोटे छोटे कॅप करायचे आहेत, जास्त मोठे बनवायचे नाहीत. आणि याची छान असा रोल बनवून घ्यायचा पहिले आणि रोल बनवून घेऊन अशी गोल आकारात अशी मिठाई बनवून घ्यायची. मिठाई बनवताना एक साईड आतमध्ये प्रेस करायची आहे आणि दुसरी साईड ही खालून तशीच प्रेस करून घ्यायची. हे पाहू शकता. आणि वरतून अलगद असे हाताने दाबून घ्यायचे. तोपर्यंत मी तेल गरम करून घेतलेले आहे. आता मिठाई आतमध्ये सोडून घेऊयात. छान परतून घ्यायची खरपूस. मंद आचेवरती मिठाई तळायची आहे. मीडियम गॅस ठेवा. स्टार्टिंगला थोडासा मीडियम गॅस ठेवा, नंतर गॅस कमी केला तरी चालेल. पाहू शकता, मिठाई आपली खूप
छान तयार होत आहे. मिठाई आवडली तर नक्कीच लाईक करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. असं ब्राऊन कलर येईपर्यंत हे आपण तळून घेणार आहोत. हे पाहू शकता कलर किती छान झाला आहे आणि मिठाई आपली खूप छान दिसत आहे. तळलेली मिठाई थोडे 1-2 मिनिटापर्यंत थंड होऊ द्यायची आहे. त्यानंतर पाकामध्ये घालणार आहोत. तोपर्यंत आपण दुसरी मिठाई तळून घ्यायची. हे पाहू शकता किती छान आपली मिठाई तयार आहे. हे पाकामध्ये आपण आता आपली मिठाई घालून घेऊयात. 4 ते 5 मिनिटापर्यंत आपण या पाकामध्येच बुडवून ठेवणार आहोत. खूप सुंदर ही मिठाई तयार होते. दिवाळीमध्ये बनवाल तर ही मिठाई नक्की सर्व पाहुणे तुम्हाला विचारणारच ही कशी बनवली तुम्ही मिठाई. पाकामध्ये ही मिठाई अशी दोन्ही साईडला बुडवून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटांनी मिठाई काढून घ्यायची. सर्व मिठाई अशा प्रकारे तयार करून घेतलेली आहे. याला आता आपण छान डेकोरेट करून घेऊयात. वरतून मी पिस्ता आणि सिल्वर पेपर लावून घेणार आहे. पहिलेच आपली मिठाई खूप सुंदर झाली आहे आणि थोडे डेकोरेट केल्यानंतर आणखीन थोडी छान वाटणार आहे. मिठाई आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू.